नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण गॅजेट कसं बनवू शकतो हे आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर गॅजेट आवश्यक असतं. तर ते गॅजेट तुम्ही घरबसल्या कसं ॲप्लाय करू शकता हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आपलेसरकार.mahaonline.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा टाकून तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते टाकू शकता. अकाउंट नसेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा, ऑप्शन 1 सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं जे आधार कार्डवरती डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे टाकून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, सेंड OTPवरती क्लिक करा. तुम्हाला OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्या. त्यानंतर तुमचं युजर नेम तुम्हाला एक तयार करायचं आहे. युजर नेम टाका आणि त्यानंतर खाली चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करा. म्हणजे तुमचं युजर नेम अवेलेबल आहे का नाही ते पहा. अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरं टाकू शकता. युजर नेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायला ऑप्शन येईल, तुम्हाला पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर त्याच खाली तुम्हाला तुमचं जसं पासवर्ड तुम्ही इथे पाहू शकता कसं टाकायचं आहे. तुम्ही तुमचं नाव @123 टाकू शकता. जसं तुम्हाला क्रिएट करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचं आधार कार्डवरती जसं नाव आहे ते टाका, मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचं एक युजर नेम क्रिएट होईल. त्यानंतर होमपेजवरती यायचं आहे, तुमचं युजर नेम टाका, पासवर्ड टाका तुम्ही जो क्रिएट केलेला आहे. त्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथे टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही जे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं ते डिस्ट्रिक्ट देखील तुम्हाला इथे खाली सिलेक्ट करायचं आहे. अकाउंट बनवून घ्या, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर इथे पाहू शकता आपण लॉग इन केलेलं आहे. असं पेज पाहायला मिळेल. वरती तुम्हाला एक सर्च बॉक्सचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, गॅजेट सिलेक्ट गॅजेट सर्च मारायचं आहे. तर इथे पाहू शकता मी गॅजेट सर्च करतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन पाहू शकता, गॅजेट पार्ट 1 फॉर चेंज इन नेम, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता गॅजेट ॲडव्हर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम, ह्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इंग्लिश नेममध्ये म्हणजे तुमच्या इंग्लिश नावामध्ये बदल करायचा आहे की मराठी नावामध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आपण मराठी करूया. त्यानंतर डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. हा जो फॉर्म आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड करून त्याला तुम्हाला फिल करायचं आहे. मी इथे सेव्ह करून घेतो. तुम्ही याची प्रिंट काढा आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स भरायचे. काय डिटेल्स भरायचे हे देखील मी तुम्हाला सांगतो. हा फॉर्म आपण पाहू शकता ओपन केलेला आहे. याची प्रिंट काढून तुम्हाला इथे पाहू शकता ओल्ड नेम, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम असेल जुनं नाव ते तुम्हाला टाकायचं आहे पहिल्या ह्याच्यात. नंतर न्यू नेममध्ये तुम्हाला तुमचं नाव, मिडल नेम आणि सरनेम टाकायचं. त्यानंतर तुमची जुनी सिग्नेचर, त्यानंतर तुमचं जुनं नाव इथे खाली टाकायचं आहे आणि त्याच्याच पुढे डेट टाकायची. त्यानंतर खाली आल्यानंतर रिझन फॉर चेंज ऑफ नेम, तुम्ही नेम का चेंज करताय, कशासाठी, काय कारणासाठी ते तुम्हाला इथे टाकायचं. त्यानंतर खाली इथे पाहू शकता सिग्नेचर, तुमची जी नवीन सिग्नेचर असेल, तुमची जुनी आणि नवीन सिग्नेचर सेमच असेल तर नवीन सिग्नेचर टाका, तुमचं नवीन नाव टाका आणि डेट टाका. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता न्यू नेम, ॲड्रेस, पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकून घ्या. जर छोटा मुलगा असेल तर वडिलांची सही वगैरे टाकली तरी चालेल. इथे पाहू शकता जर मायनर असेल तर वडिलांची सिग्नेचर इथे आपल्याला करायची. हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून फिल करायचा आहे आणि पुढे कुठे अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे आल्यानंतर पुन्हा पाहू शकता आय एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. पुढे वरती ऑप्शन क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती. आता हा फॉर्म तुम्हाला सर्व फिल करायचं आहे. इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुमची ओपन कॅटेगरी आहे, बॅकवर्ड, OBC, तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता. पण तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट करा, कारण कास्टची किंवा काही मतलब नाही. तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं मेसेज असेल, मिस्टर असेल ते सिलेक्ट करा. तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. सर्व डिटेल्स योग्यरित्या तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर लँडलाईन नंबर टाकायची गरज नाही. आता इथे पाहू शकता ॲड्रेस, तुम्हाला ॲड्रेस एकदम व्यवस्थित टाकायचा आहे. हा तुमचा ॲड्रेस तुमच्या गॅजेटवरती येणार आहे. तर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या आधार कार्डवरती किंवा जे डॉक्युमेंट्स असेल त्यावरचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID, आधार कार्ड नंबर टाकून घ्या. सर्व टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. पुन्हा इथे तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट टाकून घ्या. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथे पुढे तालुका देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे. तालुका टाकून घ्या. विलेज, तुमचं जे आधार कार्डवरती विलेज आहे ते टाकून घ्या. पिनकोड टाका. सर्व डिटेल्स एकदम व्यवस्थित भरा, काहीही चूक करू नका. आता त्यानंतर महत्त्वाचं पाहू शकता फॉर्म नेम,
तुमचं जे जुनं नाव आहे ते तुम्हाला या कॉलममध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचे. जो जुनं नाव आहे ते टाकायचं. त्यानंतर नवीन नाव तुमचं टाकून घ्या व्यवस्थितरित्या. नवीन नाव, मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्या. आणि इथं तुम्ही का नेम चेंज करताय, रिझन काय आहे तेच तुम्हाला इथे परत टाकायचे. जे मी तुम्हाला फॉर्मवरती सांगितलं, जर तुम्हाला आधार कार्डवरती चेंज करायचं असेल, पॅन कार्डवरती चेंज करायचं असेल तर तुम्ही नेम चेंज फॉर इन आधार कार्ड अँड पॅन कार्ड असं टाकू शकता. जे तुम्हाला रिझन टाकायचं आहे ते तुम्ही काहीही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित एकदा चेक करून घ्या, व्यवस्थित भरलेलं आहे का डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सेप्टवरती क्लिक करा आणि प्रोसीड पुढे जावरती क्लिक करा. तुम्हाला पुन्हा तुमचं जुनं नाव, नवीन नाव, ॲड्रेस पाहायला मिळेल. त्यानंतर इथे ओके ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड पुढे जा, पुन्हा एकदा त्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर 160 पिक्सेल आणि 200 किंवा 212 पिक्सेलमध्ये तुम्हाला इथे फोटो तुमचा अपलोड करायचा आहे. त्याची साईज तुमची 5 KB पासून 1 MB असणं गरजेचं आहे. फोटो अपलोड करून घ्या. आता इथे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे, तर डॉक्युमेंट्सची साईज पाहू शकता. JPG किंवा PDF असेल तर 1 MB तुम्ही अपलोड करू शकता. फोटो प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता. जे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यावरती क्लिक करून अपलोड करायचं. त्यानंतर आधार ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता. एज प्रूफमध्ये इन केस ऑफ मायनर, पण तुम्हाला कंपल्सरी ह्याच्यामध्ये एक कोणतंही तुम्ही डॉक्युमेंट्स टाकून द्या. जसं की बर्थ सर्टिफिकेट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कोणतंही एक टाका. लिगल डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट कोणतंही एक टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता. इथे पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, इथे पाहू शकता डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म. जो आपण फॉर्म डाउनलोड केलेला, जो फिल केलेला आहे हा फॉर्म फिल करायचा आहे व्यवस्थितरित्या. जसं तुम्ही इथे वाचू शकता कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भरायचं आहे. हा फॉर्म सर्व व्यवस्थित भरा आणि तो तुम्हाला इथे चूज फाईलवरती करून सर्व अपलोड करायचे डॉक्युमेंट्स आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड होतील. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव वगैरे सर्व पाहायला मिळेल, ॲप्लिकेशन नंबर. आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. 559 रुपयेचं तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करून घ्या. IMPS ऑप्शनवरती क्लिक करा. पे गव्हर्नमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. 559 रुपयेचे पेमेंट दिलेलं आहे. प्रोसीडवरती क्लिक करा. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट कशानेही पेमेंट करू शकता. सगळ्यात सोपा ऑप्शन आहे UPIवरती क्लिक करा. शो QR कोडवरती क्लिक करा आणि तुमच्या गुगल पे किंवा फोनपे असेल, पेटीएम असेल, तुम्ही स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट करा. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला अशी पेमेंट रिसिप्ट येईल. यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. त्याने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता आणि तुमचा जो गॅजेट आहे ते डाउनलोड देखील करू शकता. गॅजेट कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि तुम्ही घरबसल्या तुमचं गॅजेट कसं काढू शकता हे तुम्ही एकदम सोप्या रीतीने पाहिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचं गॅजेट काढू शकता. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपण मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.